आता पुढचा क्वेश्चन हा पण एक पॉलिनॉमियलचा क्वेश्चन आहे. आता बघा खाली मागाशी म्हणलो तुम्हाला, जर का डिनॉमिनेटरला जर का कुठलं पॉलिनॉमियल आलं असेल तर डिनॉमिनेटरचं पॉलिनॉमियल न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता विषय कसा आहे बघा, डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आहे, न्यूमरेटर मध्ये पण एक्स स्क्वेअर आहे, -x डिनॉमिनेटरला आहे, वरती नाही. ठीक आहे. आणि +1 तर आहेच. ठीक आहे. आणि हा एक्स्ट्रा न्यूमरेटरला x⁴ आहे. याचा अर्थ काय बघा, दोन्हीकडे स्क्वेअर आहे, इथं 4 आहे, म्हणजे कुठं ना कुठे स्क्वेअरचा इम्पॅक्ट यालाय. ठीक आहे. मी काय करतो बघा, थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला पण जमेल जे मी करणार आहे आता. ठीक आहे. मी जर का ह्या टर्मला जर का मी असं घेतलं तर जसं की x² = 2x² - x² केलं तर बघा की x² कॉमन निघला आणि 2 - 1 1 1 म्हणजेच काय बघा, x² कॉमन घेतला 1, हा 1 लिहिला का नाही लिहिला का तेच येते, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे मी इथे काय करतो, ह्याला करतो मी 2x² - x² करतो. ठीक आहे. आणि +1 करतो. आता हे +1 वगैरे सगळे कुठले आहेत, हे ओरिजिनल जुने पार्ट आहेत. ठीक आहे. फक्त रेड कलरचा पार्ट बघा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट समजेल. इथं इंटिग्रेशन I आहेच, इंटिग्रेशन x⁴ आहे, इथं प्लस आहे. आता हे कसं आलं तर हे प्रॅक्टिस करून येणार, तुम्हाला थोडस विचार करायला लागणार. ठीक आहे. आणि खाली बघा x² - x + 1 ॲज इट इज dx. आता यातला कुठला कंटेंट मला पाहिजे आहे, जसं की म्हणलो मी मगाशी, डिनॉमिनेटरचा कंटेंट वरती आणायचा प्रयत्न करायचा, तोच प्रयत्न केला मी. फक्त जरासं मी अरेंजमेंट कशी करतो बघा, जर का मी या x⁴ ला हे बघा बघा हा am × n कसं लिहू शकतो मी, am (n) लिहू शकतो, किंवा an हा n आज आणू शकतो, m बाहेर काढू शकतो. बरोबर आहे. सो मी ह्या x⁴ ला कसं करणार, x⁴ ला x⁴ आणि वर (2) करणार, समजते, किंवा x⁴ × 2 करतो, चालतंय बघा. म्हणजेच काय करणार मी किंवा असं करतो बघा, हा फॉर्मॅट वापरणार मी. का करणार बघा, तुम्हाला समजेल. हे x² चा इथं लिहितो मी काय बघा, रेड कलरचा स्क्वेअर. ठीक. आणि आता पुढे बघा, परत कंटिन्यू करतो, +2x² आणि ह्याला मल्टिप्लाय करतो मी 1. ठीक आहे. मल्टिप्लाय 1 केल्यावर काय फरक पडणार आहे का नाही. आणि हा जो +1 आहे, हा +1 हा पुढे घेतो. ठीक आहे. हा +1 पुढे घेतो आणि याला फक्त स्क्वेअर करतो. तुम्हाला माहिती आहे 1 चा स्क्वेअर केला की काही फरक पडत नाही. राहिलं कोण बघा, राहिलं कोण -x². बघा x⁴ ला मी x² चा स्क्वेअर केला, +2x² इथं मल्टिप्लाय केला 1 आणि +1 चा स्क्वेअर. असं काय केलं, कारण मला एक फॉर्म्युला दिसायला, आणि अपॉन कोण आहे, अपॉन आहे x² - x + 1 हे पूर्ण ब्रॅकेट आणि इथं काय dx. ठीक आहे. आता काय येणार आहे बघा, हे बघा a + b ब्रॅकेट स्क्वेअर काय असते, a² + 2ab + b². आता a च्या ठिकाणी कोण आहे बघा, a च्या ठिकाणी x² आहे, b च्या ठिकाणी कोण आहे बघा, b च्या ठिकाणी 1 आहे. तर करा तसं, आणि मध्ये प्लस आहे, म्हणजेच x² + 1 याला पाहिजे, x² + 1 आणि a + b ब्रॅकेटचा परत काय वेळा स्क्वेअर व्हायला पाहिजे. एक्सपान्शन करा इथं साईडला, a चा स्क्वेअर x² आहे त्याचा आणि परत स्क्वेअर, x² आहे त्याचा आणि परत स्क्वेअर, +2 फिक्स आहे. a कोण आहे, a हा बेसचा आहे, बेसचा कोण आहे 2x², b कोण आहे, b 1 आहे, आणि +1 चा स्क्वेअर. जरा असं हे मॅच करा, हे आणि हे वरचं. ठीक आहे. मग जर का तसं येत असेल तर मग मी त्याला असं लिहू शकतो काय, x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर, येस, इंटिग्रेशन इथं लिहितो मी. काय लिहितो बघा, इथं मी रेड कलर बघत जावं. ठीक आहे. x² + 1 हे, ठीक आहे, या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट्स इट. बघा आता पुढे कंटिन्यू करूयात. पुढे कंटिन्यू करा, काय राहिलं, ही टर्म झाली बाहेरची, -x² अपॉन हे काय झालं, x² - x + 1. मी डिनॉमिनेटरला काहीही चेंज केलं नाही, डिनॉमिनेटरचा इम्पॅक्ट वरती आणलाय आणि ते सिम्प्लिफाय करावं. काय होणार पुढे होणार I = इंटिग्रेशन. इथं बघा थोडंसं आणि परत ऑब्झर्व करा, हा एक फॉर्म्युला a² - b² काय असते, a - b a + b, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा कुठले a आणि b आहेत. जर बघा स्क्वेअरच्या खालचे a आणि b मध्ये पाहिजे, 2 स्क्वेअरच्या मध्ये मायनस पाहिजे, हे मायनस आहे, म्हणजे हा अखंड कोण झाला, a झाला, या स्क्वेअरच्या खालचा हा b झाला, a² b², म्हणजे काय a x² + a1 झाला आणि b x झाला. बघा इथे लिहितो मी हवं तर
ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. जर का ह्याचा स्क्वेअर केला तर ह्याचा पण काय होणार स्क्वेअर येणार. इथं बघा स्क्वेअरच्या खाली बघा, समजते. तसं इथं करा. काय होणार बघा, जर का हा ए मिळाला असेल आणि बी मिळाला असेल तर ह्या ए आणि बी स्क्वेअरच्या खालची टर्म गोळा करा. ह्या एच्या खालचा म्हणजे रेडचा स्क्वेअर सोडून बाकी सगळा पाडल्या एक्स स्क्वेअर प्लस 1, ठीक आहे, एका ब्रॅकेटमध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण तोच एक्स स्क्वेअर प्लस 1. पुढं काय करणार, पुढे ना आम्ही एकदा बघा इथं बघा, एकदा मायनस करायचा एकदा प्लस करायचा, एकदा मायनस करायचा एकदा प्लस करायचा. तर बी कोण आहे, बी इकडचा बी कोण आहे, स्क्वेअरच्या खालचा एक्स, हा एक्स आणि इथं पण एक्स. दॅट्स इट. खाली काय ना, खाली ओरिजिनल जो फॉर्म आहे तोच कोण आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. इथं इंटू आहे, काय मॅच होते का बघा, येस, एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. रिअरेंज करून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. याला हे केलं, काय राहिलं तर राहिलं काय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, इथं लिहितो मी एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स आणि ह्याचा डीएक्स. आता हे सिम्पल फॉर्मॅटमध्ये आले. आता काय करणार, तुम्हाला फॉर्म्युला काय माहित पाहिजे, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय असतो एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं डी बाय डी एक्स ऑफ बेस कोण आहे एक्स. जर का एक्स असेल तर त्याचं 1 होते, ठीक आहे. हा तर बघा इथं आणि काय लागणार 1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1 असते, तर 1चं इंटिग्रेशन काय असणार एक्स असणार. येस, दॅट्स इट. तर हे तुम्ही हवं तर इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला इथं लिहून करू शकता, अदरवाइज डायरेक्ट करा. आता बाजूला डायरेक्ट करा, एक्सचा स्क्वेअर काय असणार बाय दिस फॉर्म्युला एक्सचा क्यूब अपॉन 3 आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. काय मल्टिप्लाय केला तरी 1च असते, 1 ना काय इम्पॅक्ट पडणार नाही, चेंज होणार नाही. प्लस 1चं काय असते, 1चं इंटिग्रेशन इथे केले बघा, 1चं इंटिग्रेशन एक्स असते, विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना एक्स असते. प्लस एक्सचं काय होणार, एक्सचा परत हेच, एक्सच्या डोक्यावरती काय नाही म्हणजे तो 1 आहे, म्हणजेच काय एक्स रेस टू 1 प्लस 1 2 अपॉन 2 प्लस सी. आणि हे थोडंसं रिअरेंज करा, झाले आन्सर, हेच आन्सर आहे. फक्त क्यूब नंतर स्क्वेअरची टर्म लिहितो, नंतर 1ची टर्म लिहितो आणि प्लस सी, हे आपलं फायनल आन्सर.